अनुषंगाने कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत बहिणाबाई महाराजांचा आहे. कदाचित तुमचा अपरिचित नसावा, पण मी हा मुद्दामच अभंग निवडला. त्याचं प्रयोजन असं आहे, आपल्या संत मांदियाळीमध्ये ज्या महिला संत आहेत ना, त्या महिला संतांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय विशेषतः लोकांच्या अभ्यासात नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय असा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक जागेवर तुम्हाला महिला दिसतील. आज सुद्धा कीर्तनामध्ये महिलाच जास्त आहेत, आहे की नाही? आणि मग मी असा विचार केला, युवा कीर्तन महोत्सवामध्ये एका महिला संताच्या अभंगावर विश्लेषण का करू नये आपण? विठाला 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 त्या अनुषंगाने संत बहिणाबाई महाराजांचा हा अभंग आहे. संत बहिणाबाई महाराज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिऊर नावाचं एक गाव आहे, त्याला शिऊर बंगला असं म्हटलं जातं. त्या शिऊर गावामध्ये एका कुलकर्णी दाम्पत्याच्या घरी जन्माला आल्या. अत्यंत वेगळी परिस्थिती त्या काळामध्ये. परमार्थ करणं हा स्त्रियांचा अधिकारच नाही, किंवा स्त्रियांनी परमार्थ करूच नये अशी भावना त्या काळामध्ये असताना बहिणाबाईंनी कसा प्रपंच आपला उभा केला आणि त्या प्रपंचासोबत आपला परमार्थही उभा केला. संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रहित असणाऱ्या बहिणाबाई त्या काळामध्ये पायी प्रवास करून देहू गाठलं, आणि पायी प्रवास करून देहू गाठून तुकोबारांची भेट घेतली. तुकोबारांचा सानुग्रह घेतला, आणि सानुग्रह घेऊन तुकोबारांच्या सानुग्रहातून, त्यांच्या कृपेतून बहिणाबाईंनी जे जे अभंग तयार केले त्यातला हा एक अभंग. विठाला 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 विठाला. अभंगातला सार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा बहिणाबाई महाराज सांगतात, राग रागिणीचं गायन करून देवाची प्राप्ती होत नाही. शब्द ज्ञानाने सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही. कुरुक्षेत्रावर जाऊन आलात तरी देवाची प्राप्ती होत नाही. तीर्थयात्रा फिरून आलात तरी सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही. फक्त संत समागमानेच भगवंताची प्राप्ती होते. पण दोन लोकांना ही गोष्ट कळत नाही. एक मूर्खाला कळत नाही, दुसरं वेड्याला कळत नाही. विठाला विठाला विठाला. सुंदर असं मार्मिक विश्लेषण आहे. तो काळ जरा डोळ्यासमोर आणा, तुमच्यासमोर उभा करा. कशी अवस्था असेल त्या काळामध्ये बहिणाबाईंनी परमार्थ केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल, आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्रियांचा त्यातल्या त्यात परमार्थ किती अवघड गोष्ट आहे. सध्या सुद्धा काही भागामध्ये अशी परिस्थिती की स्त्रियांचा परमार्थ अवघडच आहे. पण तरी सुद्धा आता काळ बदलला, काळ बराच बदलला. आता महिला सगळ्या ठिकाणीच पुढे आहेत. बरोबर आहे. एक स्त्री या देशाची पंतप्रधान होते, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती होते, एक स्त्री संरक्षण मंत्री होते, एक स्त्री लोकसभेची सभापती होते, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते, एक शनी मंदिरावर जाते. बराच प्रपंच वाढला महाराज, बराच प्रपंच वाढला. सगळ्या ठिकाणी स्त्रिया पुढे आहेत. बघा तुम्ही, सगळ्या ठिकाणी स्त्रिया पुढे आहेत. आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्या काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. स्त्रियांचा परमार्थ प्रतिकूल मानला जायचा. नको, स्त्रियांना प्रपंच नको. स्त्रियांनी फक्त आणि फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळाव्यात, बस एवढाच एक असा प्रगत त्या समाजामध्ये त्या काळात होता. पण त्या काळामध्ये बहिणाबाईंनी आपला परमार्थ उभा केला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विठाला विठाला विठाला. बहिणाबाई प्रस्तुतच्या अभंगातून भगवंताची प्राप्ती कशाने होते पेक्षा कशाने होत नाही हे सांगतायत. नीट लक्षात घ्या. भगवंताची प्राप्ती कशाने होते हे बरेच प्रमाण आपण पाहिली असतील, अनेक साधू संतांची प्रमाण पाहिली. पण भगवंताची प्राप्ती कशाने होत नाही हे सांगणारा बहिणाबाईंचा एकमेव अभंग. मोठं गोड चिंतन आहे. ऐका, बहिणाबाई सांगतात, राग रागिणीचं रात्रंदिवस गायन केलं तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. गिरिधरी लाल तो भाव का भूका, राग कली नहीं जानत तुका, राग कली नहीं जानत तुका, गिरिधरी लाल तो भाव का भूका. तो भावाचा भुकेला आहे महाराज. भजन रात्रंदिवस चालू आहे, पण चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. समजायचं कुठेतरी भजन चुकतंय. ऐका, भजन बंद नाही आणि समाधान नाही, काय उपयोग आहे? हो, भजन केलं तर समाधान मिळालंच पाहिजे महाराज. अलीकडे भजन बरोबर होत नाही म्हणून चेहऱ्यावर समाधान नाहीत महाराज. चेहऱ्यावर समाधान आणि आनंद मिळवायचा असेल तर त्याच्याकरता भजनच करावं लागतं. एक सुंदर शब्द सांगतो, भजनानंद. त्याला भजनानंद असं म्हटलंय महाराज. का? आमच्या भजनामध्ये आनंद का नाही? आमची वृत्ती ठिकाणावर नाही महाराज. फार एकनाथी भागवतामध्ये फार सुंदर आणि मार्मिक चिंतन आलेले महाराज. फार गोड आहे. ऐका हा. भागात तुम्हाला दृष्टांत सांगतो ना. आमच्या भागामध्ये चैत्र महिन्यामध्ये स्त्रिया रात्री पाण्यामध्ये मटमूग भिजत घालतात.
चैत्र महिन्यामध्ये स्त्रिया रात्री पाण्यात मटमग भिजत घालतात भिसेसाहेब, आणि ते पहाटेला उठल्या का त्या पाण्यातून बाहेर काढतात. त्या पाण्यातून बाहेर काढतात ना, तेव्हा त्याच्यातले जवळजवळ 99% मटमूग फुललेले असतात, उमललेले असतात. त्यांच्यातला परिपक्वपणा नष्ट झालेला असतो. पण काही काही बहादर असे भारी असतात, रात्रभर पाण्यामध्ये राहतात पण पाण्याचा धक्का लागू देत नाही. ते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कुत्सर म्हणतात का? आमच्याकडे काकर म्हणतात त्याला. आमच्याकडे काय म्हणतात? काकर. रात्रभर पाण्यामध्ये राहतो पण पाण्याचा धक्का लागू देत नाही. काकरच्या काकरच. तशी काही काही माणसं आयुष्यभर परमार्थ करतात, देहू ते आळंदी गंध लावतात आणि दुसऱ्याच्या बांधाला बैल चारतात. काकरच्या काकरच. आता ओवी ऐका, फार सुंदर आहे. शुद्ध भावे विनजे भक्ती, तेची दांभिक दान निश्चिती, अपक्व चिरा हे प्राप्ती, जेवी काकर जात मुगाची. जीव ओवाळून टाका असा शब्द महाराज. दुसरा दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला विठाला. नाथ महाराज सांगतात, एका स्त्रीने पंचपक्वान्नांचा स्वयंपाक बनवला म्हटलेत. स्वयंपाक उत्तम होता पण तो हीन होता. महाराजांना विचारलं, महाराज असं कसं? एक तर स्वयंपाकाला उत्तम तरी म्हणा, नाही तर हीन तरी म्हणा. नाही, महाराज म्हटले स्वयंपाक उत्तमच होता पण तो हीन होता. अहो महाराज, एकाच वेळेला एका गोष्टीला चांगलं म्हणणं आणि वाईट म्हणणं हे उचित नव्हे. एकतर चांगला तरी म्हणा नाही तर हीन तरी म्हणा. नाही, महाराज म्हटले स्वयंपाक उत्तमच होता पण तो हीन होता. कसा हो महाराज? ऐका, महाराजांनी सांगितलं, स्वयंपाक उत्तमच होता पण स्वयंपाक बनवणारी स्त्री रजस्वला होती म्हणून तो हीन झाला म्हटलेत. ऐका कशी ओवी काढली मारून, कशी ओवी काढली. हो, जेवी रजस्वलेचे पक्वान्न, उत्तम परी अतिहीन, तेवी भजन शिळाचे भजन, कधी जनार्दन स्पर्शेना. अंतकरण शुद्ध नसताना केलेलं भजन रजस्वने केलेल्या स्वयंपाकासारखं व्यर्थ आहे महाराज. विठाला विठाला विठाला. दृष्टांत क्रमांक 3, तिसरा दृष्टांत ऐका, तो याहीपेक्षा सुंदर आहे. गरुड पक्षी सगळ्यात उंच उडणारा पक्षी आहे जगातला, सगळ्यात उंच उडू शकतो. तो या गावाहून त्या गावाला जाऊ शकतो. पण नाथ महाराज म्हणजे कल्पना करा, जर तो आंधळा असेल तर त्याला नेमकं आळंदीलाच उतरायचंय का देहूला जायचंय हे त्याला कळणार नाही. तो उडू शकेल, झेपावू शकतो, या गावाहून त्या गावालाही जाऊ शकतो, पण त्याला नेमकं कोणत्या जागेवर उतरायचं हे कळणार नाही. का कळणार नाही? त्याला दृष्टी नाही म्हणून. दृष्टीहीन गरुड जसा उडू शकतो पण दृष्टी नसल्यामुळे त्याला नेमक्या स्थानावर जाता येत नाही ना, तसं अंतकरण शुद्ध नसताना केलेलं भजन परमार्थापर्यंत पोहोचत नाही महाराज. माझा भावना ही जिवारी, आहाच वाहाच माझी भक्ती करी, तो आंधळ्या गरुडाचे परी, उडे परी निर्धारी स्थान न जाणे. अरे तो उडू शकतो, या गावाहून त्या गावाला जाऊ शकतो, पण त्याला नेमकं कोणत्या स्थानावर जायचं हे जसं कळत नाही ना, तसं परमार्थ करत असताना, अंतकरण शुद्ध नसताना परमार्थ करणारी माणसं हो भटकत असतात, भटकत असतात, भटकत असतात. ज्ञानोबांनी तर सुंदर लिहिले महाराज. मनोमार्ग गेला तो तेथे चिमुकला, मनोमार्ग गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. हो, योग्य तऱ्हेने भक्ती करत नाही, भजन करत नाही, फक्त करायचं म्हणून करतो. भजन रात्रंदिवस चालू आहे महाराज, भजन रात्रंदिवस चालू आहे, पण चेहऱ्यावर समाधान नाही, चेहऱ्यावर आनंद नाही. का? समजायचं आमचं भजन कुठेतरी चुकतंय. भजन रात्रंदिवस चालू द्या ना महाराज, काय फरक पडतोय भजनाचा? भजन बंद नाही लोकांचं महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. कबीर महाराजांनी एक फार सुंदर श्लोक लिहिलाय. कबीर महाराजांचा श्लोक जर तुम्ही ऐकला तर परमार्थ करणाऱ्या माणसाची झोपच उडते महाराज. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनुआ तो चहू दिसे फिरे, यही तो सुमरीन नाही. कबीर महाराज म्हणतायत, माला जपणारी माणसं आपल्या हातामध्ये माळा फिरवतात, बरोबर आहे. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, भजन पण चालू आहे पण मन चारी दिशांना फिरतं. हे कोण पाहतं महाराज? हे कोण पाहतं? अरे खरं पाहायचंय ते मनच पाहायचंय ना महाराज, पण ते मनच चारी दिशांना फिरतं. बाकी माळा पण चालू आहे, जप पण चालू आहे, काही उपयोग नाही महाराज. असा किती दिवस भजन करणार? टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. किती दिवस भजन कराल तुम्ही असं?
हो, भजन करणारे किती दिवस करू देत महाराज, पण अंतःकरण शुद्धीचा आहे. तुकोबारांचे शब्द मोठे गोड आहेत महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 शुद्ध ज्याचा भाव झाला. तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. असं आहे महाराज, एक चिंतन सांगतो, फार सुंदर आहे. परमार्थ करत असताना तुमची वृत्ती कुठे याच्यावर सगळा परमार्थ अवलंबून आहे महाराज. तुम्ही कृती काय करता याला अजिबात महत्व नाही. परमार्थामध्ये कृतीला महत्व नाही, परमार्थामध्ये वृत्तीला महत्व आहे. आणि संसारामध्ये वृत्तीला महत्व नाही, संसारामध्ये कृतीला महत्व आहे. नीट आहे का? तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, संसार बघा कसा आहे. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि तो पाहुणा दारात उभा राहिला, तुम्ही त्याला फक्त एकच म्हणा, पाहुणे आमच्याकडे तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्याला आतमध्ये बोलवू नका, त्याला चहा देऊ नका, त्याला पाणी देऊ नका, त्याला नाश्ता देऊ नका, जेवण देऊ नका, त्याला उठ म्हणू नका, त्याला बस म्हणू नका. त्याला फक्त एकच म्हणा, पाहुणे आमच्याकडे तुमच्यावर खूप प्रेम आहे, आमच्याकडे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तो राहील तुम्हाला एकच सांगेल, तुझ्या प्रेमाला काय काडी लावायची का मला? अरे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल म्हणजे त्याला चहा द्यावा लागेल, पाणी द्यावं लागेल, नाश्ता द्यावा लागेल, जेवण द्यावं लागेल, म्हणजे त्याला कृती करावी लागेल. संसारामध्ये कृतीला महत्व आहे, पण परमार्थामध्ये तसं नाही महाराज. परमार्थामध्ये कृती नसती तरी चालेल, पण तुमची वृत्ती कुठे आहे याच्यावर परमार्थ अवलंबून आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वृत्तीचा परमार्थ सांगतो. उत्तर हिंदुस्थानातला साधू कबीर महाराज पंढरपुराच्या वाळवंटामध्ये आलेत आणि पाहतात तो काय, दूरवर एका लहानशा मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. साधूचं अंतकरण होतं महाराज. दया ही साधूच्याच अंतकरणामध्ये असते, लक्षात ठेवा. मूळ नाही ती वेलीच कशी, लोभी नाही ती वेशाच कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधू कसा, आणि भगवंताची भक्ती करत नाही तो देहच कसा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधूचं अंतकरण होतं. जवळ गेलेत आणि त्या लहानशा मुलीला विचारलं, बाळ का रडतेस? महाराज, या बायकांनी माझ्या गोवऱ्या चोरून घेतल्या हो, म्हणून रडू येते म्हटलेत. बाळ असं बोलू नये, त्या गोरीनं का तुझं नाव लिहिलेलं आहे का? हो महाराज, माझं नाव लिहिलंय. हो, काय नाव लिहिलंय तुझं? विठ्ठल नाव आहे म्हटलेत. मोठ्या औत्सुक्याने कबीर महाराजांनी ती गोवरी उचलली आणि आपल्या कानाला लावली. काहीच म्हणत नाही ना बाळी गोवरी, फेका महाराज बाजूला. फेकली बाजूला. दुसरी गोवरी उचलली, कानाला लावली, काहीच म्हणत नाही. तिसरी गोवरी उचलली आणि मराठमोळ्या मातीत अद्भुत क्रांती झाली महाराज. चंद्रभागेला आसमानचा पूर आला महाराज. चंद्रभागा सुद्धा रडू लागली. त्या सेनाच्या गोवरीतून विठ्ठल 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 असे शब्द बाहेर पडलेत महाराज. उत्तर हिंदुस्थानातला साधू कबीर महाराज ढसाढसा रडू लागला महाराज. मोठ्या औत्सुक्याने कबीर महाराजांनी त्या मुलीला प्रश्न विचारला, बाळ तुझं नाव काय? ती म्हटली, महाराज या देहाला दासी जणी म्हणतात, दासी जणी. तू दासी आहेस? हो महाराज, मी दासी आहे. कोणाची दासी आहे? मी नामदेवाची दासी आहे. तू दासी नाहीस बाळ. कबीर महाराज काय म्हटलंय का, बाळ तू दासी नाहीस. जनी जनी सब कोई कहे तू नामदेव की दासी, ये बंधा कबीरा तुझे कहेगा तू संतन की काशी. परमार्थ करत असताना तुमची वृत्ती कुठे आहे याच्यावर परमार्थ अवलंबून आहे. तुम्ही कृती काय करतात त्या कृतीला अजिबात महत्व नाही. म्हणून देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाच्या प्राप्ती करता हो राग रागिणीच्या गायनाच्या कृतीला अर्थ नाही, तुमच्या वृत्तीला अर्थ आहे. म्हणून तर महाराज म्हटले, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. काय होतं त्या सुदाम्याजवळ? सुदाम्याजवळ काय होतं महाराज? काही नाही बरं. एक मुष्टीभर पोहे घेऊन निघाला महाराज. आणि जेव्हा भगवंताच्या दरबारामध्ये पोहोचला ना, एका झाडाखाली उभा होता. रस्त्याने येणारी जाणारी पांतस्थ त्याला पाहत होती. येणारी जाणारी पांतस्थ पाहत होती.
समोरचा राजवाडा पाहिला आणि कावरा बारा झाला, इतका सुंदर राजवाडा कोणाचा असेल एका पांतस्ताला विचारलं. त्या पांतस्ताने सांगितलं, हा राजवाडा, अरे हा राजवाडा भगवान श्रीकृष्णाचा आहे. कृष्णाचा आहे? कृष्णाचा नको म्हणू, तो आमच्या नगरीचा राजा आहे. भगवान श्रीकृष्णाचा मन. सुदामा म्हटला, तुझ्या नगरीचा राजा असेल पण तो माझा बालपणीचा मित्र, याचं काय? तो पांतस्ता म्हटलं, मला असं वाटत नाही तो राजाचा मित्र असावा म्हणून. म्हटले कस काय? तुझ्या अवतारावरूनच सांगतो. पुढाऱ्यांचे चमचे पाय गाडीमध्ये मागच्या सीटावर बसतात तरी किती कडक असतात ते, आणि तू तर देवाचा मित्र आणि तू असा. तुझा जर विश्वास नसेल ना, तू एक काम कर म्हटले, भगवान श्रीकृष्णाला जाऊन निरोप सांग सुदामा आला म्हणून. आणि खरंच त्या पांतस्ताने दारावर उभे असणाऱ्या एका चौकीदाराला सांगितलं, बघ रे, हा समोर कोणी उभा आहे ना, हा असं सांगतोय पांतस्त की मी भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे म्हणून. तो गेला चौकीदार आतमध्ये. भगवान वामकुक्षीसाठी पहुडले होते. माध्यान्नाची वेळ होती, माध्यान्नाची वेळ होती महाराज. पडद्याची सळसळ ऐकू आली. भगवंताने विचारलं, कोण रे? महाराज मी आहे. काय रे? कोणीतरी एक पांतस्त बाहेर उभा आहे झाडाखाली आणि तो स्वतःला असं म्हणतोय की मी तुमचा मित्र आहे म्हणून. नाव रे त्याचं नाव सुदामा आहे. सुदामा म्हटल्याबरोबर भगवंताने उडी मारली, धावत गेले महाराज. सुदाम्याला धरलं आणि सुदाम्याला धरून असं रंगमहालात आणलं ना. 16,108 बायका पाहिला आल्यात भगवंताचा मित्र कसा असेल म्हणून. मी भाव सांगतो अंतकरणातला, बघा भाव सांगतो अंतकरणातला. 16,108 बायकाच्या समोर बसलेल्या होत्या महाराज. 16,000. भगवंताने सुदाम्याला सिंहासनावर बसवलं आणि भगवंत पायाजवळ बसले महाराज. भक्ती में इतनी भी शक्ती होती है कि वो खुदा को भी नमा देती है. पायाजवळ बसले, वो प्रभू पायाजवळ बसले. सुदाम्याची आंघोळ करायची होती. आंघोळीला थोडा उशीर होता म्हणून भगवंताने विचार केला. रुक्मिणीला उठवलं, रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी सुदाम्याचा पाया पड म्हटलेत. रुक्मिणी सुदाम्याच्या पाया पडायला आली तेव्हा सुदाम्याने प्रश्न विचारला, कृष्ण ही बाई कोण आहे रे? ही तुझी वहिनी आहे, म्हणजे तुझं लग्न झालं आणि मग मला पत्रिका का बरं दिली नाही? मी हिला पळवून आणलं, पत्रिका छापायचा काही संबंधच नाही. रुक्मिणीचं हरण केलं होतं ना भगवंताने, पत्रिका छापायचा काही प्रश्नच नाही. बरं ठीक आहे. सत्यभामेला सांगितलं, आता तू उठ, तू नमस्कार कर. सत्यभामा उठली, नमस्कार करायला गेली. सुदाम्याने पुन्हा प्रश्न विचारला, कृष्ण ही बाई कोण आहे? सुदामे, आता विचारू नको, या 16,108 माझ्या बायका आहेत म्हटलेत. तू फक्त आशीर्वाद द्यायचं काम कर. सुदामा किती हुशार होता ऐका. हा, तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. सुदाम्याने काय सांगितलं, हे कृष्ण, इतनी औरतें उठेगी, मुझे नमन करेगी, इसमें बहुत समय बीत जाएगा. एक काम करना, पति पत्नी का प्रतिनिधि होता है, तू उठ और तू मुझे नमन कर ले, मैं सभी को आशीर्वाद दे देता हूं. आणि खरंच त्रैलोक्याचा प्रजापिता उठला महाराज. आणि प्रजापिता उठून त्याने सुदाम्याच्या पायावर डोकं ठेवलं. ऐका हा नीट, पायावर डोकं ठेवलं. पुढे काय झालं ते नीट ऐका. देखी दीन दशा सुदामा की, करुणा भगवान रोये, जल परात को छिया नहीं, आंसुओं से पगद होये. अरे आपल्या अश्रुसिंचनाने सुदाम्याचे पाय धुतलेत महाराज. त्रैलोक्याचा प्रजापिता ढसाढसा रडू लागला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोड्या वेळानंतर सुदाम्याला विचारलं भगवंताने, सुदाम्या, वहिनीने माझ्याकरता काही दिलंय का रे? मित्राच्या, देवाच्या, गुरुच्या आणि संताच्या भेटीसाठी जाताना रिक्त असताना जायचं नसतं, सोबत काहीतरी न्यायचं असतं. काही आणलं का रे मला देण्यासाठी? अरे काहीच दिलं नाही. हो, त्याने पोह्याची पुरचुंडी लपून ठेवली होती, कारण एवढ्या ऐश्वर्यापुढे आपली पोह्याची पुरचुंडी कुठे दाखवायची, अपमानास्पद वाटलं म्हणून लपून ठेवलं होतं. भगवंताने त्याच्या अंतकरणाचा भाव ओळखला. सुदाम्या, खोटं बोलू नको. एकदाच खोटं बोलल्यामुळे काय झालं तुला चांगलं माहितीये. आता पुन्हा खोटं बोलू नको. सांग वहिनीने काय दिलं. महाराज ती पोह्याची पुरचुंडी काढली आणि भगवंताने आपल्या हातावर घेतली. पोहे होते पोहे. एकच फटकी घेतली महाराज. आणि जसा पोह्यांचा घास तोंडामध्ये टाकल्याबरोबर एका घासामध्ये अख्खी नगरी सोन्याची करून टाकली सुदाम्याची. एकाच घासामध्ये 16,108 बायका पाहत होत्या महाराज. हो, त्या सगळ्या बायका धावल्यात आणि भगवान श्रीकृष्णाकडून पोहे हिसकावून घेतले. का माहितीये तुम्हाला? त्या सगळ्यांनी एकच विचार केला, याने एकाच घासामध्ये नगरी सोन्याची केली, हा आपल्याला दुसऱ्या घासामध्ये तिथे भांडे घसायला लावून दिल म्हणून. चला, माझा दृष्टांत संपला. तुम्ही कृती काय करता त्या कृतीला अजिबात महत्व नाही महाराज. मग तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताप्रती किती भाव आहे, त्या भावाला खूप मोठं महत्व आहे. चला ऐका, तुकोबारांचं एक सुंदर प्रमाण सांगतो तुम्हाला. हो, तुम्ही ऐकलं असेल कदाचित, पण फार सुंदर प्रमाण ऐका. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाजी.
तुकोबाराय सांगतात, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, त्याला भावाशिवाय काही लागत नाही महाराज. सुभाषितकरांचा एक सुंदर श्लोक ऐका. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ऐका, चिंतन ऐका. हे आता प्रत्येक ठिकाणी लावायचं. वशमानयन्ति, भावेन देवम वशमानयन्ति, कलया नरेंद्रम वशमानयन्ति, सत्तेन मित्रम वशमानयन्ति, कृपया च पुत्रम वशमानयन्ति. किती गोड आहे व. ऐका आता अर्थ ऐका. मित्राला वश करायचं असेल तर त्याच्याशी खरं बोलावं लागतं. शत्रूला वश करायचं असेल तर कपट करावं लागतं. मोक्ष वश करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करावं लागतं. बायकोला वश करायचं असेल तर हापिसातून आणलेला पगार तिच्या ताब्यात द्यावा लागतो. आणि देवाला वश करायचं असेल तर मात्र भाव लागतो, त्याला दुसरं काही लागत नाही. महाराजांचं प्रमाण ऐका. देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करूया कायात गा. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात. राग रागिणीचं गायन करून देवाची प्राप्ती होत नाही. शब्द ज्ञानाने सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही. फक्त संत समागमानेच भगवंताची प्राप्ती होते. पण दोन लोकांना ही गोष्ट कळत नाही. एक मूर्खाला कळत नाही, दुसरं वेड्याला कळत नाही. देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत. थोडस मागे या बरं का. महाराज काय म्हणतात? द्यावे न लगे फार सेवित. देवाला पैसा सुद्धा द्यावा लागत नाही. पैशाने देव प्रसन्न होत नाही, नीट लक्षात ठेवा. अरे पैशाने व्यवहार चांगला होत नाही बापो. परमार्थ काय होईल? मोठं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं पैसा सर्वस्व आहे का? अजिबात नाही. मनातला भ्रम काढून टाका. पैसा समाधान देत नाही, पैसा आनंद देत नाही. पैसा देवाची काय प्राप्ती करून देणार आहे? काय प्राप्ती करून देणार आहे? उलट ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे त्यांच्याजवळ जास्त दुःख आहे महाराज. ऐका, श्रीमंताची झोप आणि गरीबाची झोप, दोघांच्या झोपेतला फरक सांगतो बिशी साहेब. दोघांच्या झोपेमध्ये काय फरक आहे ऐका बरं का. श्रीमंताची झोप आणि गरीबाची झोप. श्रीमंत माणूस अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं आणि मग झोपतं. ते अगोदर अंथरुणावर पडतं आणि मग झोपतं. एवढं कळलं का तुम्हाला? श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. गरीबाचं तसं नाही. ते जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं. पिंपरी चिंचवड का पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड का पिंपळे सौदागर. ती बाई ओळखून घेते याची घेरून आली असं काय झोप. ती असं ताट बाजूला ओढते, त्याच्या हातावर पाणी टाकते आणि त्याला ढकलते, पड आता रात्रभर. ती अगोदर झोपतं मग अंथरुणावर पडतं. पहा केवढा फायदा आहे. आणि श्रीमंत माणूस पहाटेला 4 वाजताच उठून बसतो महाराज. आणि गरीब अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही. त्याची बायको काकडा करते, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही महाराज. का? ऐका, धन दौलत अमिरी रातभर सोने नाही देती आणि गरीबी में ऐसी नींद आती तो सुबह उठने नहीं देती. द्यावे न लगे फार सेवित. अरे देवाला पैसा नाही लागत राजा, पैसा नाही लागत. मी एका ट्रकवर फार सुंदर वाक्य वाचलं, ऐका बर का. पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा और मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. ट्रकवर फारच सुंदर वाक्य असतात. मी एका ट्रकवर तर काय वाचलं माहितीये का? ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. आता काय करता घ्या, इतकं कठीण आहे महाराज.
चला जाऊ दे, द्यावे न लगे फार सेवित. देवाला पैसा नाही लागतो, देवाला पैसा नाही लागत, त्याला फक्त लागतो भाव. महाराज स्पष्ट सांगतायत, भावाशिवाय देव कळत नाही महाराज. काही न लगे एक भावची कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो बापू, त्याला फक्त आणि फक्त भाव लागतो, फक्त बस, दुसरं काही लागत नाही. हो, त्याच्यानेच देव प्रसन्न होतो. म्हणून देवाला प्राप्ती करायची असेल तर राग रागिणीचं गायन तुम्ही रात्रभर केलं तरी देवाची प्राप्ती होणार नाही, असं स्पष्ट मत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडतायत. देवन लावे तन माने, 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 देवन लावे तन माने. शब्द ज्ञाने सर्वथा, 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 देवन लावे तन माने, संत समागम वीण, संत समागम वीण, संत समागम वीण. विठाला विठाला विठाला. देव नलवे तान माने. तान माने म्हणजे राग रागिणीचं गायन करून देवाची प्राप्ती होत नाही, बहिणाबाई महाराज सांगतात. नंबर 2, शब्द ज्ञाने सर्वता. शब्द ज्ञानाने ही भगवंताची प्राप्ती होत नाही. तुम्ही निव्वळच शब्द ज्ञान पाजळायचा प्रयत्न केला तर भगवंताची प्राप्ती होणारच नाही महाराज. का? भगवंत हा शब्दातीत विषय, शब्दाच्या पलीकडचा विषय महाराज. परा, पश्यंती, मध्यम आणि बैखरी नावाच्या 4 ज्या वाणी आहेत ना, त्यांच्या पलीकडचा विषय परमार्थ. म्हणजे प्रभू परमात्मा त्याच्या पलीकडचा विषय आहे, म्हणून तो शब्द ज्ञानाने त्याची प्राप्ती होईल असं मुळीच नाही. तुकोबरायांचं फार सुंदर प्रमाण आहे, त्याआधी भजन करा. विठाला विठाला विठाला. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनी, साधन हे बुडविले. बापरे, तो शब्दाचा विषय नाही, तो शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. शब्दात येत आहे म्हणून शब्दाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही. देव तानमानाने प्राप्त होत नाही, देव शब्द ज्ञानाने प्राप्त होत नाही. मग देवाची प्राप्ती होते तरी कशाने? दुसऱ्या चरणात सांगितलं. संत समागम वीण, 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 संत समागम वीण. नारायण साधेन, नारायण साधेना, संत समागम वीण, संत समागम वीण. नारायण नारायण साधेना, संत समागम वीण, संत समागम वीण, संत समागम वीण,
संत समागमाशिवाय नारायणाची प्राप्ती होत नाही महाराज. आता आपण दुसऱ्या चरणावर आलोयत. फार मार्मिक विश्लेषण आहे द्वितीय चरणामध्ये. पहिल्या चरणामध्ये भगवंताची प्राप्ती कशाने होत नाही हे सांगितलं आणि दुसऱ्या चरणामध्ये भगवंताची प्राप्ती कशाने होते हे सांगितलं. भक्तीचे अनेक प्रकार सांगितलेत महाराज. तुम्ही नवविधा भक्ती जर बघितली, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे झालेत. या व्यतिरिक्त तुकोबारांचे अभंग वा तुम्ही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हाही एक भक्तीचा प्रकार आहे. तुकोबारांचा अजून एक अभंग ऐका. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि या अभंगामध्ये बहिणाबाई महाराज सांगतायत, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही एक काम करा. काय? संत समागम करा. संत समागम. बहिणाबाई महाराज तुम्हाला हे कसं सुचलं हो? बहिणाबाई महाराजांनी त्यांच्या गुरूंचा आदर्श घेतला, जगद्गुरु तुकोबारांचा. प्रमाण ऐका महाराज. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. हो, परमार्थाची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती संत समागमाने होते महाराज. जनाबाईचा एक सुंदर अभंग आहे बघा. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी जला, पद्मनाभ जोडी जला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. लक्षात ठेवा बरं. भगवंताला प्राप्त करण्यासाठी पाय धरावे लागतात. बरेच लोक भगवंताचे पाय पाहण्यासाठी पाय धरता धरता पाय धुवून घेतात महाराज. विठाला विठाला विठाला. आता 3 मुद्दे मांडतो तुमच्या समोर. 3 मुद्दे नीट ऐका हा. मूर्खाची संगत अधपतनाला नेते, वेड्याची संगत दुःख देते आणि संताची संगत भगवंताची प्राप्ती करून देते. 3 मुद्दे ऐका. मूर्खाची संगत अधपतनाला नेते महाराज. चांगली गाय ओढाळ गायकडे गेली, चांगली गाय ओढाळ गायकडे गेली आणि त्या ओढाळ गायला विचारलं, बाई तुम्ही कुठे फिरायला जात नाही, कुठे चरायला जात नाही, रवंत कशा करतात? रवंत चारा कशात सगळतात? मग चरायला नाही, फिरायला नाही, कुठेच दिसत नाही. त्या ओढाळ गायने काय सांगितलं बघा. बाई आपलं फार सोपं काम आहे म्हटले. ले काय? लोक रात्री 9 वाजता कीर्तनाला गेले की मग मी दोर तोडते म्हटले. ओढाळांचे कार्यक्रम रात्री 9 नंतरच चालू होतात. लोक कीर्तनाला गेले की मी दोर तोडते, लसलशीत घासाचं शेत पाहते, रात्रभर चरते आणि पहाटेला खुंट्यावर येऊन उभी राहते म्हटलेत. ती चांगली गाय म्हटले मला जमेल का? का बरं जमणार नाही? ये उद्या रात्री 9 वाजता माझ्याकडे म्हटले. ही चांगली गाय त्या ओढाळ गायकडे गेली. निघाले ना दोघंच्या दोघं महाराज. नेमकं दुर्दैव असं त्याच दिवशी तो मालक शेतामध्ये दाबा धरून बसला होता. तो म्हटला दररोज कोणती तरी गाय येते आणि घास खाते, आज मी पकडतोच म्हटले हिला. त्या ओढाळ गायने लांबूनच पाहिलं मालक लपलेला आहे महाराज, लांबूनच पाहिलं आणि या चांगल्या गायला सांगितलं घुस शेतामध्ये आणि तू आलीस तर तुझ्या मागे म्हटलेत. ती चांगली गाय मध्ये घुसली. त्या मालकाचा असा गैरसमज झाला, हीच गाय रोज येत असावी आणि रोज माझा घास खात असावी. त्याने ती पकडली, मारली आणि मारत मारत मालकाकडे नेली महाराज. त्या मालकाला सांगितलं तुझी गाय ओढाळ आहे, ओढाळ, हिला दूषण घाल. सुभाषितकार सांगतात फक्त एकच रात्रभर दुर्जनाच्या संगतीत गेली, पण परिणाम काय झाला माहितीये? पहिली गोष्ट मार बसला, दुसरी गोष्ट ओढाळ आहे म्हणून दूषण लागलं आणि तिसरी गोष्ट जन्मभर गळ्यात लाकूड वागवावं लागलं महाराज. एक रात्र प्रसंगेन काष्टघंटा विटंबना. तुकोबारांनी प्रमाण लिहिलंय त्याचं. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, शनेक नाडली समागमे, शनेक नाडली समागमे, सात्विक नासली, शनेक नाडली समागमे. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. मूर्खाची संगत अधपतन ठरलेलं आहे. नंबर 2 दुसरा ऐका. वेड्याची संगत दुःख ठरलेलं आहे. वेड्याच्या पण संगतीत राहू नये माणसाने. आमचे गुरुजी विनोद करायचे. एका गावामध्ये एक वेड राहत होतं म्हटले. त्याचं नाव नारायण होतं. नारायण कीर्तनात बसलेला नाही, नारायण होतं त्याचं नाव. ते वेड होतं. आता वेड ते वेडच ना महाराज. त्या गावामध्ये 4 चोर चोरी करायला शिरलेत. त्यांनी पाहिलं अख्खं गाव झोपलेलं आणि ते एकटंच जागं होतं वेड. ते चोर म्हटले एक काम करा रे, याला चोरी करायला बरोबर घ्या, नाही तर अख्खं गाव जागं करतं म्हटले. घेतलं त्याला चोरी करायला बरोबर.
ते चोर श्रीमंताच्या दाराच्या बाहेर उभे राहिले, वाड्याच्या बाहेर. याला मध्ये उतरवणे, याला सांगितलं नारायण मध्ये जाय आणि जड वस्तू बाहेर फेक. त्याने पाटा वराठा बाहेर मारून फेकला. आता वेळच ना ते, त्याला काय कळतं होते. तो दुसरा चोर म्हटला हे हलक्या हलक्या फेक रे म्हटले, मग त्याने झाडू मारून फेकला बाहेर. ते बाकीचे चोर म्हटले अरे याच्या नादी लागू नका, हे वेळ आहे. आता पहाटेचे 2 वाजतायत, काकड आरतीला वारकरी जागे होतील, सगळं गाव जागं होईल, आपणच मध्ये उतरा आणि चोरी करा. ते 4 चोर मध्ये उतरले आणि चोरी करायला लागले. हे जे वेळ होतं ना, हे वेळ म्हटले यांना चोरी बरी, आपल्याला जेवण तर भलं. त्याला भूक लागली होती. ते किचन रूम मध्ये शिरलं. किचन रूम मध्ये कुकर मध्ये खिचडी पडली होती. खिचडी आता खिचडी कुकर मध्येच होते. का बरं, एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. कुकर मध्ये खिचडी पडली होती. आता या वेळेने काय केलं, ते कुकर मध्ये खिचडी ताटामध्ये ओतली. मग खायची ना गुपचूप. त्या खिचडीवर तेल पाहायला गेला. तेल, बऱ्याच लोकांना त्या खिचडीवर तेल टाकल्याशिवाय ती खिचडी खाली उतरतच नाही. आता हे जरी वेळ होतं ना, हे तेल पाहायला गेलं. ते तेलाची बरणी ज्या मांडणीवर होती, ती मांडणी एकाच खिळ्यावर लटकलेली होती. याने ती जशी बरणी बोलली तशी मांडणीच खाली आली. आता मांडणी खाली आल्यावर भांडे का वरती राहतील का? तुम्ही एवढे प्रेमाने पाहून राहिले माझ्याकडे. अरे ते भांडे बी खाली आले ना. जसे काही काही लोक पडतात म्हणजे एकटे पडत नाही, पॅनलच्या पॅनल घेऊन पडतात. तशी आली म्हणजे एकटी आली नाही ती, अख्खे भांडेच भांडे. घरामध्ये आवाज झाला. ते चोर धावतच आले. ते म्हणजे काय बेकार आहे, आणि बरोबर याची जात दाखवलीच आपल्याला. शेवटी उचललं त्याला असं वरतीन फेकला असा एक माळो चावताना. अरे गुच्चूप बस, बोलू नको म्हणे. ते 4 चोर अंधारामध्ये लपले. ते घर मालक आणि मालकीन दोघंच्या दोघं आलेत. पाहतात तो काय, मांडणी पडली, भांडे पडलेले, खिचडी पडलेली, तेल पडलेलं. त्या दोघं नवरा बायकोंची भांडण झाली होती, बिगर जेवायचे झोपून गेले होते ते, म्हणून खिचडी पडली होती. तो मालक म्हटला तू मला झोपून जाऊ दिलं असतील, नंतर खिचडी खायला उठली असतील म्हणून अशी फजिती झाली. ती म्हटले नाही हो मालक, मी तुमच्या आधी झोपली, तुमच्या नंतर उठली, खिचडी मी नाही खाल्ली, मी कशाला खिचडी खाऊ, तुझ्याशिवाय आहे कोण घरामध्ये. काठी पडली होती अशी उचलली, बायकोच्या डोक्यात टाकणार. तिने पाय धरले, मालक मारू नका हो, खिचडी मी नाही खाल्ली. जर मी खिचडी खाल्ली असेल तर वरच्या नारायणाला डोळे आहेत म्हटलेत. आता याने गुच्चूप तर फडायचं ना वरती. ये म्हटले मला डोळे येत ते 4 लपले ते का आंधळे आहेत का म्हटले. वेड्याची संग दुःख देते महाराज. ठरलेलं आहे मूर्खाची संग जसं अधपतन ठरलेलं आहे ना, तसं वेड्याची संग दुःख हे ठरलेलं आहे. पण जर वेड्याची संग दुःख, मूर्खाची संगत अधपतन, तर संताची संगत. संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अकरावा श्रीपती, अकरावा श्रीपती.